रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. आपण आज आलो आहोत आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये. त्यातला आपला सोलो बाईक ट्रिपचा जे आळंदी ते लेह लडाख आपली सोलो बाईक ट्रिप आहे त्यातला दिवस आहे आपला आज 24वा. म्हणजेच आज आहे 24 ऑगस्ट. आणि 24 ऑगस्ट रोजी आपण आहोत डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्रीमध्ये. सगळे सोलापूर, सांगोला, अकलूज आणि पंढरपूर या भागातले सगळे आपले भाऊ भेटलेले आहेत. तुमच्या ट्रिपबद्दल तुम्ही काय सांगाल? एकदम भारी. एकदा तरी लडाखला यावी. ओके. एकदा तरी अवश्य लडाखला भेट द्या. ट्रिप मस्त होती. आणि आम्ही ज्यावेळेस इथं आलो डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्रीमध्ये तेव्हा आम्हाला हे दादा भेटले. हे आलेत पुण्यावरून बाईकने लडाखपर्यंत बाईकने. आणि गाडी जर असेल कोणती तर ती आहे प्लॅटिना 110. आणि त्यांच्या या जिद्दीला सलाम आहे. या 24 दिवस झाले हे गाडीवरती प्रवास करतात. आणि इथून पुढे 4 दिवस ते आमच्या सोबत राहणार आहेत. आम्ही त्यांच्या सोबत दोन्ही बोथ साईड जे काय असेल ते असेल. ओके. आणि खूप मजा येणार आहे. तुम्ही पाहून घ्याल इथून पुढचे 4 दिवस. ठीक आहे. तर चला आपण आता निघलो आहोत डिस्ट्रिक्ट वरून पँगॉंग लेकला. तर चला बघूयात आपला पुढील प्रवास. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. मेडिटेशन इकडे करायची आणि राहायची खाली. ओके. आणि डोंगरावरती बनवायचं अजून एक रिझन असं असतं की शांत. कसला भारी व्ह्यू आहे. हे डोंगरावर ढग टेकलेले आहेत. मगाशी मी आलो होतो तेव्हा ढग वगैरे नव्हते. पण आता बारीक हलकासा पाऊस येतोय. आणि आपण खारदुंगला गेलो होतो काल, तर तिथे आज कळालं की बर्फही पडतोय. सध्या आपण डिस्किटच्या मॉनेस्ट्रीमध्ये आहोत. आणि हा असलेला तिथला व्ह्यू आहे. पूर्ण गोलराऊंडमध्ये हे लावलेलं आहे. ही 1400 सालची असलेली मॉनेस्ट्री. तिथे आपण जाऊन आलोय. हा व्ह्यू बघा एकदा बाहेर. आपल्या बाईकवरचं सगळं साहित्य आपण रिकव्हरी व्हॅनमध्ये टाकले दादांच्या. आणि आता आपण निघतोय, जर्नीला स्टार्ट करतोय. तर आपण सध्या निघालो आहोत खारदुंगला कॉल करून रात्री डिस्ट्रिक्टला करून आता पँगॉंगकडे. पँगॉंगला जाताना आपल्याला सोबत हे सगळे सोलापूरचे सगळे भाऊ भेटलेले आहेत. हे समोरची गाडी चालली त्यांची रिकव्हरी व्हॅन आहे. आणि ह्या त्यांच्या 2 गाड्या आहेत त्या त्यांनी इथून रेंटल घेतलं. आता हे आले डायरेक्ट फ्लाईटनी डायरेक्ट पुण्यामधनं लेहमध्ये. आणि इथं येऊन त्यांनी हे रेंटल वगैरे आहे हे सगळं घेतलेलं आहे. तर आपण चला एकदा जवळ जाऊया. पुढे जाऊन येतो जरा मी. जाऊ द्या. रामकृष्ण हरी. चालू आता. काल 2 दिवसापासून आपण ज्या मित्रांसोबत फिरत होतो सांगलीचे आणि कोल्हापूरचे, तर ती आता नेमकी पुढे गेलेत. आणि आपण मागं राहिलो होतो डिस्ट्रिक्टला. कारण डिस्ट्रिक्टला आपला तो माडळीचा आपला मित्र भेटला होता. त्याच्याकडेच आपण रात्री मुक्काम वगैरे केला. आणि सकाळी तरी तसा येऊ देत नव्हता. बळबळ आपण निघलेलो आहे. आणि ते दादा त्याने सकाळी डिस्ट्रिक्ट वगैरे सगळं फिरवलं, डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्री वगैरे. आणि ते फिरून झाल्याच्या नंतर निघणार तेवढ्यात हे सगळे भाऊ भेटले. MS-16 बघून ते म्हटले रामकृष्ण हरी माऊली. गाडीचं समोरचं हे वाचून. आणि मग काय निघालो. त्यांनाही पँगॉंगला जायचं होतं, मलाही पँगॉंगला जायचं होतं आज. आता हे 3-4 दिवस आहेत. काल यांनी वॉटर रायडिंग वगैरे केलं, काही गेम्स वगैरे होते. तर त्यासाठी ते म्हणत होते कालच भेटायला पाहिजे होते आम्हाला. आता काय काल काय ना आज काय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले
बॅगा बॅगा सगळ्या टाकून दिल्यात त्यांच्या रिकव्हरी व्हॅनमध्ये. त्यांच्यासोबत आपण एक गाडी आहे, त्याच्यामुळं तिथं त्या बॅगा टाकल्याच्या नंतर जवळपास एका माणसाचं वजन हलकं झालं आहे गाडीला. म्हणजे आपण जरी सोलो असलो तरी बॅगांचं वजन एवढं होतं, जवळपास 2 माणसांचं वजन असल्यासारखं होतं गाडीला. पण गाडीला आता एकच माणसाचं वजन आहे. गाडी आता एकदम स्मूथ चालते, कुठं लोड घेत नाही, काय नाही. तेव्हा कसं समोर व्हॅन थांबली त्यांची. अशा प्रकारे आपला प्रवास क्लायमेट वगैरे आहे. आपल्या बॅग एका मागे टाकलं त्याच्या दिसत असतो आपण एकदम मध्ये जाणलं पाहिजे बँगॉकला. मी आलेली वॉटर क्रॉसिंग. बापरे, फर्स्ट वॉटर क्रॉसिंग होती आपली आणि ते आपण यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. मग काय भावा, एक भाऊ माग यायचो पुढे. हाड अरे बापरे, पुलावरून पाणी चाललंय. कसलं खतरनाक. त्या ठिकाणातनं गाडी मोठी. काय रस्ता आहे हा, काय पाणी आहे. हे सणाट चाललेत रेंटल बाईक आपलं. अरे बापरे, 4x4 शिवाय कामच नाही भाऊ या वाटायला गाड्यांचं मोठ्या. गुगल मॅपनी सुद्धा ही वाट दाखवली नसते. अशा वाट्याने आपले भाऊ घेऊन आलेले आहेत, कारण जो मेन हायवे तो बंद आहे पँगॉंगचा, डिस्ट्रिक्ट ते पँगॉंग. त्यामुळं त्यांना म्हटलं तुम्ही पुढे चला, तुम्ही पुढं असल्यावर काही मॅप लावायची गरज नाही, काय नाही. नाहीतर मग आपल्याकडे डायरेक्ट ऑप्शन होता लेहला जाणे, लेहला जाऊन परत रिटर्न फिरणे. तर रस्ता आहे. फायनली आपण लागलेलं आहे चांगल्या वाट्याला. व्हिडिओ चालू आहे. आता पाऊस लागतोय, मोबाईल भिजण्यापेक्षा आपण आता मोबाईल परत असेल हायवे सोडून आपण परत व्ह्यू बघून घ्या आणि मग लगेच आपण तिथं बर्फ पडतोय, बर्फ तिथं वरती.
काही जाणार नाही. बहुत ठंडी है, बहुत ठंडी है. बहुत ठंडी है. कितना ठंडी है. बहुत ठंडी है और ये उंगलियां जम गई है पूरी. आगे बर्फ है, बर्फ है. बर्फ है. बर्फ गिर रहा है. इधर इधर बर्फ गिर रहा है. गाडी इथं उभा आहे आणि इथं वरती बर्फ पडतोय. अरे बापरे, हे वाईट वाईट दिसतंय. बर्फ पडतोय वरती, सगळं धुकं आहे. पाऊस येतोय. पाऊस कंटिन्यू चालू आहे. लद्दाख लदाख लदाख आना पडेगा. आना पडेगा. नाटकवरती काय यावंच लागते. इथं शकते ती. आता गोठलेत. इथं बर्फ पडतोय. हे बघा, बर्फ बर्फ बर्फ. मला इथं थांबून दाखवतो. हलचल आपण बर्फ मारूयात. आलं चला. बर्फ. गाडी फर्स्ट सुद्धा चालत नाही व्यवस्थित. नाही तर बर्फच पडतोय. गाडी गेल्या 50 किलोमीटर पासून फर्स्ट सेकंडवर चालू आहे आणि डायरेक्ट बर्फ पडतो. बर्फ. आणि मग आपली रिकव्हरी व्हॅन आहे म्हणून तरी काय अडचण नाही. नाहीतर गाडी जर बंद पडली तर काहीच ऑप्शन नाही. इंजिन गरमच होऊ शकत नाही, एवढी थंडी. सेकंडवर गाडी चालू आहे तरी गाडीला आपण भरपूर पडतोय. काय ओके, आपण वरीला येथे आहोत आणि वरीला येथे बर्फ पडतोय. आपण बर्फात गाडी लावणार आहोत. बापरे, सरकतंय बर्फ वरून. गाडी चालूच ठेवावं लागणार आहे. आपल्या टायरची निशाण. कसं आहे बर्फ. आपण आता कॅमेरा काढू.
आणि टळक बरं पडते. आपली गाडी आपण चालू ठेवलेली आहे, कारण जर एकदा गाडी बंद झाली तर परत चालू होणार नाही. माऊली माऊली सदानंदाचा थांब फोटो काढतो. चाचा ने बहुत मदद की, थैंक यू. नंगलेकला जात असताना भरपूर पाऊस वगैरे असल्यामुळं आपण खारू म्हणून एक गाव आहे तिथं मुक्काम करतोय. मस्तपैकी जेवणाचं नियोजन केलंय. रामकृष्ण हरी हे महाराज भेटल्यामुळं खास आमची सोय झालेली आहे. असं काही नाही. आभार मानतो. इकडे आमचे ड्रायव्हर काका बसले. इधर हाय करो. चला आमचं किचन इकडे बघू शकता. चक्का आम्ही याच्यावर स्वयंपाक केला आहे आणि आता मस्तपैकी भात शिजवलाय. मसाले भात, कांदा शिल्लक ठेवायचा. मसाले भात शिजवून तो मस्तपैकी आम्ही तो आता त्याचा आनंद घेणार आहे. कांदा लिंबू चम्मच भी है. तर चला याचा आनंद घेऊया आणि सकाळी लवकर निघूया. मस्तपैकी मसाले भाताचा आनंद घेऊन आता आपण विश्रांतीसाठी थांबलो इथं. हे आम्ही विशेष म्हणजे आम्ही तिघही माळकरी आहेत. दादा बोला जरा 2 शब्द. कसं काय झाले नियोजन एक आपलं? नंबर मस्त नियोजन. हे महाराज भेटल्यामुळं आम्हाला सगळी सोय झाली आहे. महाराजांनी आम्हाला गॅस शिगडी सोय दिल्यामुळं भात ह्यांच्यातर्फे आम्हाला रात्रीची नेहरी मिळाली आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आणि इथं आपल्या सगळ्या बॅग वगैरे आहेत. आपला हा सगळा पसारा आहे रूमचा. आणि सकाळी आपण लवकर निघणार आहेत पँगॉंगला. तर चला आजचं ब्लॉग इथेच संपवूयात आणि उद्या भेटूयात आपण पँगॉंग लेकला. रामकृष्ण हरी.